कसे आहात युट्यूब फॅमिली? मजेत ना? मजेतच राहा. काम धंदा करायचा, सर्व काही घरातला बाहेरचा असेल ते, आणि बिना टेन्शनचं फ्री हसत खेळत राहायचं. तर माझं पण असंच आहे बघा. काम कोणता दिसेल ते आपलं करत राहायचं आणि आपलं हसत खेळत राहायचं. भांडी चकाचक ठेवायची मस्तपैकी घरातली. कशी आहे ती किचन मध्ये भांडी मस्तच एका लाईन मध्ये अशी ठेवली ती, खूप स्वच्छ मध्ये, आणि काल धुतलेले होते. तर मी इथं जेवण बघा बनवून ठेवलेलं आहे. आता इथं मासं बनवले, ती भात बनवलाय मसाला मुलांच्यासाठी. पापड घेतलं, आचार आहे सोबत, आणि काहीतरी सुकी दुसरी भाजी बनवून घेतलेली. तर खूप छान आणि टेस्टी असं दोघांच्यासाठी थाळी बनवून घेतलेले. तर आता आम्हाला दोघांनी आता मटकीची रस्सा भाजी आणि चपात्या पण बनवायच्या होत्या. तर चपात्याची कणिक मी सगळेच मळून ठेवलेली होती. आम्हा दोघांनी पाहिजे थोडा, आणि मुलांनी आज भात खायचा होता मसाले म्हणून त्यांना भाताची थाळी बनवून ठेवली. तर आता मला सकाळी पोहे पण बनवायचं होतं. तर आता पोहे पण झटपट आता बनवून ठेवली. खूप छान असं टेस्टी. तर भरपूर असा मोठा कांदा घातला का नाही, तर खूप छान असं पोहे बनते ती. आणि हळद टाकायची मस्तपैकी भरपूर, आणि शेंगदाणा जरा जास्त टाकलं तर खूप छान आणि टेस्टी पोहे बनवून घेते आता. तर इकडे आता मला रस्सा भाजी पण बनवायची होती. पोहे बनवून झालं, तर मटकीची रस्सा भाजी पण बनवून घेतली. राहिला आता शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं राहिलं होतं. तर वाटाण्याची भाजी पण बनवायची होती. तर पटपट असं सगळं तर माझं चालूच होतं. आमच्या भागात बघा अशा भरपूर अशा भाज्या बनवत होती. एक झाली की एक झाली की एक. फक्त चपात्या बनवून घ्यायच्या त्या मला आता. तर आता मला तोपर्यंत जेवण खाणं झालं, तर मुलासनी आता असा ज्यूस बनवायचा होता सर्वांच्यासाठीच. म्हटलं आता बीटरूट आणि कॅरेटचा ज्यूस बनवून घेवावा. तर मस्तपैकी आता बीटरूटचा आणि कॅरेटचा ज्यूस बनवून घेतला झटकीपट, आणि दिला मग त्यांना प्यायला सोडून घेतला. तर काय नाही काहीतरी असं माझं सतत किचन मध्ये चालूच असतं. आणि कोणत्या भाज्या बनवायच्या. तर त्याच्यासोबत आता इकडे फरसाणा पण मी घेतलाय खायला. खूप छान असा फरसाणा आहे. मक्याचाच फरसाणा दिसतोय बहुतेक. तर मला अंड्याची पोळी पण बनवायची होती. तर त्यात एक कांदा टाकला, मिरची आणि ओवा जिरं टाकून घेतलं, आणि चांगलं मिक्स करून घेतलं फेटून असं. थोडंसं तेल टाकायचं होतं. तव्यात पण मी थोडंसं तेल टाकलं, आणि तव्यात ओतून घेते आता मस्तपैकी आता. तोपर्यंत इकडे चपात्या पण बाकीच्या राहिलेल्या होत्या. चपात्या पण बनवायच्या होत्या. म्हणजे काय नाही काहीतरी नेहमी काम अशी झालेली होती माझी. तर नेहमी कामे असं बनवायचं काम चालूच आहे. तोपर्यंत इकडे चपाती खाली जर पडली पटपट. आता मुलांची पण गडबड असते, त्याच्यामुळे हे अशी गडबड माझी चालूच आहे. अंड्याची पोळी बनवून घेतली. अंड्याची पोळी चांगली तव्यात आता पसरून घेतली का नाही, म्हणजे खूप छान अशी लागते. आणि जाड पोळी बनवली की नाही एवढी टेस्टी लागत. तर कोणाला आवडेल तसं असतंय म्हणा. कोणाला जाड पोळी आवडते, कोणाला पातळ पोळी आवडते. तर मी आता अंड्याची पोळी आता बनवून घेते आता मस्तपैकी आता. तोपर्यंत आता गॅस कमीच ठेवलाय. आता खरपूस अशी भाजून घेतली का नाही अंड्याची पोळी, म्हणजे खूप छान लागते. नाहीतर गॅस पण सोडले की करपट पण लागते, आणि खायला काही टेस्टी लागत नाही. त्यासाठी माझं असं नेहमी सतत चालूच असतंय. तर आता पटपट आता अंड्याची पोळी मी बघा आता काय केलेले टाकले. त्याच्यामुळे आता मला भीती पण वाटत होती, पोळी आता उलटते का नाही, पण उलटली कशी तरी असू द्या, चालतंय. आता झालं. आता अंड्याची पोळी मी चपाती देते मग खायला त्याच. तोपर्यंत मला इकडे भाकरी पण बनवायची होती तांदळाची. तर भाकरी तांदळाची बनवून घेतली झटकीपट. तर पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं, आणि त्यात पिठाच्या पिठागत फेटून घेतलं, आणि पडीतच तांदळाचं पिठाची भाकरी बनवून घेतली. झाला आता माझा स्वयंपाक. बरेच उशीर झाला मी स्वयंपाक करत बसले होते. अशा सतत माझ्या नेहमीच भाज्या ही झाली की ती झाली की ती, म्हणजे बनवायचं काम चालूच असतं. तोपर्यंत इकडं भाज्या बनवत भांडी पण घासून घेतली सगळे, आणि किचन कट्टा पण क्लीन करून घेतला, आणि कपाटात व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं मांडून ठेवली. किचन कट्टा शॅम्पूनं आणि मिठानं थोडा घासून घेतला चांगला, म्हणजे चिकटपणा सगळा निघून जातो. त्यासाठी मस्तपैकी आता किडामुंगी होत नाही. शॅम्पू आणि थोडं मीठ टाकलं म्हणजे कशाला दुसऱ्या बाटल्या वापरायच्या त्या, त्यासाठी हे असं माझं चालू असतं नेहमी. तर आता किती छान असं किचन असं बघा आता पुसून घेतलाय मस्तच. तर आता आम्हाला जरा बाहेर जायचं होतं, मग आम्ही बाहेर गेलो. पण मस्तपैकी आता
शिरवाळ असा पडलेला होता. जिकडं बघितलं तिकडे हिरवंगार असं दिसतंय. फक्त रस्ताच तेवढा दिसतोय डांबरी, नाहीतर या बाजूला पण हिरवंच आहे आणि इकडं पण हिरवंच आहे. तर मला मध्येच मला झेंडूची फुलं दिसली, तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा झेंडूच्या फुलांच्यासाठी मस्तपैकी. तर जिकडं बघितलं तिकडं पिवळे छान अशी फुलं दिसायला लागली. आणि किती छान असं वातावरण पण झालेलं आणि दिवस मावळायला लागलेला होता. तर हे बघा आता भाताची शेती आहे. इकडे केरळमध्ये असा भात असतो. आपल्या गावाच्या शेतीगतच दिसतोय. किती मस्त गाणं बिणं करायला किती छान आहे असं वातावरण आणि डोंगराळ भाग आहे.